नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 11 व 12 जून 2024 या 2 दिवसातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत. मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. तर चला मित्रांनो, आपण 11 व 12 जून या 2 दिवसातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी एक एक करून बघूया. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा 2024च्या महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, इगा स्वियातेक. मित्रांनो, इगा स्वियातेक हिने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा 2024च्या महिला एकेरीचे विजेतेपद हे पटकावलेले आहे. मित्रांनो, ही इगा स्वियातेक टेनिसपटू आहे. ती या पोलंड देशाची टेनिसपटू आहे. हा देखील महत्वाचा पॉइंट आहे, या प्रश्नासंदर्भात लक्षात असू द्या. मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे, परीक्षेच्या दृष्टीने विचारला जाऊ शकतो. चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी किती मंत्र्यांना शपथ दिलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 72. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 72 मंत्र्यांना ही शपथ दिलेली आहे. मित्रांनो, 3 पॉइंट आहे, ते देखील महत्वाचे आहे, ते आपण एक एक करून जाणून घेऊया. नरेंद्र मोदी यांनी भारताच्या पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा ही शपथ घेतलेली आहे. नरेंद्र मोदी हे पंडित जवाहरलाल नेहरू नंतर भारताच्या पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा शपथ घेणारे दुसरे नेते ठरलेले आहे. तर तिसरा पॉइंट असा आहे की नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या पंतप्रधान पदाच्या शपथविधीला 7 देशाचे नेते उपस्थित होते. हा देखील तिसरा पॉइंट लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार कोणत्या देशात बर्ड फ्लू विषाणूचा जगातील पहिला मानवी मृत्यू झालेला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, मेक्सिको. मित्रांनो, मेक्सिको या देशात जगातील पहिला बर्ड फ्लूचा विषाणूचा पहिला मानवी मृत्यू झालेला आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया. सोफिया फिरडोस या कोणत्या राज्याच्या पहिला मुस्लिम खासदार ठरलेल्या आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, ओडिसा. मित्रांनो, ओडिसा राज्यातील पहिल्या मुस्लिम खासदार या सोफिया फिरडोस या ठरलेल्या आहेत. मित्रांनो, ओडिसाचा उल्लेख झाला तर आपण ओडिसाबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया. तर आपण एक एक करून ओडिसाबद्दल माहिती जाणून घेऊया. ओडिसाचे एकूण क्षेत्रफळ आहे 1,55,707 चौरस किमी एवढे. तर राजधानी आहे भुवनेश्वर. तर सर्वात मोठे शहर आहे भुवनेश्वर आणि कटक. तर जिल्ह्यांची एकूण संख्या आहे 33. तर सध्याचे मुख्यमंत्री आहे नवीन पटनाईक. तर राज्यपाल आहे रघुबर दास. राष्ट्रीय उद्यान देखील आपण ओडिसाबद्दल जाणून घेऊया. भितरकनिका राष्ट्रीय उद्यान, नंदनकानन राष्ट्रीय उद्यान, सिलिपाल राष्ट्रीय उद्यान हे 3 राष्ट्रीय उद्यान ओडिसा या राज्यात आहेत. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार 18व्या लोकसभेत कोणत्या राज्यात सर्वाधिक मतदान झालेले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, आसाम. मित्रांनो, आसाम राज्यात केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार 18व्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आसाम राज्यात सर्वाधिक मतदान झालेले आहे. तर मित्रांनो, आपण आसाम राज्याचा उल्लेख झाला तर आसाम विषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया. आसामचे एकूण क्षेत्रफळ आहे 78,438 चौरस किमी एवढे. तर आसामची स्थापना ही 15 ऑगस्ट 1947 मध्ये झालेली असून राजधानी दिसपूर आहे. तर सर्वात मोठे शहर आहे गुवाहाटी. मित्रांनो, आसाममध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या 33 आहे. तर सध्याचे मुख्यमंत्री आहे हेमंत बिस्वा शर्मा. तर राज्यपाल आहे गुलाबचंद कटारिया. आसाममधील राष्ट्रीय उद्यान देखील आपण कव्हर करूया. डिब्रू सायखोवा राष्ट्रीय उद्यान, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, मानस राष्ट्रीय उद्यान, नामेरी राष्ट्रीय उद्यान आणि ओरांग राष्ट्रीय उद्यान हे सर्व राष्ट्रीय उद्यान आसाम या राज्यात आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. खालीलपैकी कोणत्या खेळाडूने पहिल्यांदा फ्रेंच ओपन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेचे विजेतेपद हे पटकावलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, कार्लोस
अल्कराज. मित्रांनो, कार्लोस अल्कराज याने पहिल्यांदाच फ्रेंच ओपन टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेले आहे. मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे, नोट डाऊन करून ठेवा. यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. आंतरराष्ट्रीय दृष्टिदान दिन कधी साजरा करण्यात येतो? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 10 जून. मित्रांनो, 10 जून या दिवशी आंतरराष्ट्रीय दृष्टिदान दिन हा साजरा करण्यात येतो. मित्रांनो, दिनविशेष प्रश्नाला तर आपण जून महिन्याचे सर्व दिनविशेष हे बघूया, कारण दिनविशेषावर हा प्रश्न असतोच आणि तो प्रत्येक पेपरमध्ये विचारला जात असतो. चला आपण एक एक करून जून महिन्याचे दिनविशेष बघूया. 1 जूनला असतो जागतिक दूध दिवस. 2 जूनला असतो आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा निर्मिती दिवस. 3 जूनला असतो जागतिक सायकल दिन. तर 5 जूनला असतो जागतिक पर्यावरण दिन. 7 जूनला असतो जागतिक अन्न सुरक्षा दिवस. तर 8 जूनला असतो जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस. तर 10 जूनला असतो आंतरराष्ट्रीय दृष्टिदान दिन. तर 12 जूनला असतो जागतिक बालमजुरी विरोधी दिवस. तर 14 जूनला असतो जागतिक रक्तदान दिन. तर 15 जूनला असतो जागतिक पवन दिवस. तर 20 जूनला असतो जागतिक निर्वासित दिन. तर 21 जूनला असतो जागतिक संगीत दिन, जागतिक जलविज्ञान दिन आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस. 23 जूनला असतो आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिन. तर 26 जूनला असतो अंमली पदार्थांचा सेवन आणि अवैध तस्करी विरोधी आंतरराष्ट्रीय दिवस. आणि शेवटचा दिवस 30 जूनला असतो जागतिक लघुग्रह दिवस. हे सर्व जून महिन्याचे दिनविशेष तुम्ही नोट डाऊन करून ठेवा आणि आठवड्यातून एकदा तरी वहीला ही रिव्हिजन देत चला. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघू. युनिसेफच्या अहवालानुसार जगभरात 5 वर्षाच्या आतील किती कोटी लहान मुलांचे कुपोषित असल्याचे आढळून आलेले आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 18.1 कोटी. मित्रांनो, युनिसेफच्या अहवालानुसार जगभरात 5 वर्षाच्या आतील 18.1 लाख कोटी लहान मुलांचे कुपोषण असल्याचे आढळून आलेले आहे. मित्रांनो, युनिसेफच्या अहवालानुसार जगात अफगाणिस्तान देशात कुपोषित मुलांचे प्रमाण सर्वाधिक आहे. तर आपल्या भारतात 40% कुपोषण आढळून आलेले आहे. हे दोन्ही पॉइंट लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. ESIC कर्मचारी राज्य विमा मंडळाच्या ॲडिशनल डायरेक्टर जनरलपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, कमल किशोर सोंड. मित्रांनो, कमल किशोर सोंड यांची ESICच्या कर्मचारी राज्य विमा मंडळाच्या ॲडिशनल डायरेक्टर जनरलपदी ही नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे सध्या निधन झालेले आहे. त्यांना कोणत्या वर्षी भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केलेले होते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 2016. मित्रांनो, 2016 रोजी रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांना भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने हे सन्मानित केलेले होते. मित्रांनो, अशाच रोजच्या रोज टॉप 10 करंट अफेअरचे प्रश्न हे बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन हे तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. मित्रांनो, वेळ न घालवता व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि आपल्या जवळच्या अभ्यासू मित्रमैत्रिणींपर्यंत व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा. याचा फायदा तुम्हाला येत्या परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.